नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्पन्नाचा दाखला तुम्हाला शिष्यवृत्ती योजनेसाठी लागणार आहे का? यस, लागणार आहे. आरटी, बार्टी, सारथी, महाज्योती आणि आरटी कडनं फॉर्म सुटलेले आहे. फॉर्म भरण्याची लास्ट डेट तुम्हाला 20 ऑगस्ट पर्यंत आहे. पण यामध्ये मेजर जो मुलांचे कमेंट आले त्या कमेंटमध्ये मेजर प्रश्न असा विचारला गेला आहे की सर, या शिष्यवृत्तीचा फॉर्म भरत असताना आम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे का? बरं, उत्पन्नाचा दाखला लागणार तो किती वर्षाचा लागणार आहे आणि उत्पन्नाचा दाखला नसेल तर काय, नॉन क्रिमिनल वापरता येईल का, असे प्रश्न आलेले आहेत. सो त्या संदर्भात एक छोटासा व्हिडिओ मी घेऊन आलोय. तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की अजूनपर्यंत तुम्ही जर ह्या 1 रुपयाची बॅचला जॉईन केलं नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, लगेच जॉईन करा. याचा फायदा तुम्हाला होणार असा आहे. 2 गोष्टी तुम्हाला इथे मिळणार आहे. तुम्हाला सीईटीची तयारी करणारा, म्हणजे नुसता फॉर्म भरून तुमचं सिलेक्शन होणार नाहीये. फॉर्म भरल्यानंतर तुमची एक्झाम होणार, त्या एक्झामची तयारी करण्यासाठी मार्गदर्शनपर व्हिडिओ ह्या बॅचमध्ये अवेलेबल आहेत. दुसरं म्हणजे तुम्हाला हे जे मी व्हिडिओ तुम्हाला छोटे छोटे व्हिडिओ देतो, तुमच्या मला जे प्रश्न असतील ना, ह्या प्रश्नांची उत्तर देणारे सुद्धा व्हिडिओ त्या बॅचमध्ये टाकलेले आहे. सो 1 रुपयाची बॅच आहे, लगेच जॉईन करून घ्या. आणि आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी काय सांगणार आहे, उत्पन्नाच्या दाखल्याबद्दल, जे की फॉर्म सुटलेले आहेत, कुणाला लागणार आहे, किती वर्षाचा हवा आणि नसेल तर काय होऊ शकतं. पाठीमागचा एक अनुभव आहे. 2023-24 मध्ये सुद्धा हे फॉर्म भरले गेले होते. त्यामध्ये एकनेट अकॅडमीचा पण एक महत्त्वाचा रोल होता. आम्ही स्वतः त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे, आम्ही स्वतः केलेलं आहे. सो मला माहिती आहे की उत्पन्नाचा दाखला जर नसेल तर काय होऊ शकतं. ओके, तिकडे जाण्यापूर्वी पाठीमागचे काही व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर बघून घ्या, ज्यामध्ये टायटल बघा किती छान छान आहे. पोलीस भरती कोणाचे फॉर्म सुटलेले आहे, अभ्यासक्रम तुम्हाला सीईटीचा काय काय तो जाहीर झालेला आहे. त्यानंतर शिष्यवृत्ती योजना एकापेक्षा जास्त वेळा फॉर्म भरता येतो का, शिष्यवृत्ती योजनेबद्दल एकापेक्षा जास्त फॉर्म भरता येतो का, फायदा घेता येतो का, आणि कोणत्या परीक्षेसाठी फॉर्म भरावा. जर कन्फ्युजन असेल तर हा व्हिडिओ बघून घ्या तुम्ही. शिष्यवृत्ती किती कालावधीसाठी मिळते तुम्हाला, हे सगळे व्हिडिओ जवळपास 10,000, 12,000, 15,000 विद्यार्थ्यांनी बघितलेले आहे. हा 87,000 विद्यार्थ्यांनी बघितला आहे. फॉर्म सुटले, पात्रता काय, अर्ज सुरू झाल्याचं हे व्हिडिओ, सगळे व्हिडिओ तुम्ही एकदा व्यवस्थित बघून घ्या. आणि याच्या नंतरचे पण काही व्हिडिओ मी घेणार आहे, अभ्यास कसा करावा सीईटी मध्ये पास होण्यासाठी, कारण तिथे पास झाला तर तुमचं सिलेक्शन होणार आहे. महत्त्वाचे टॉपिक कोणते, बुक लिस्ट, टेस्ट सिरीज काय, नवीन बदल काय, लाभ दुसऱ्यांना मिळणार का, शिष्यवृत्ती काय आणि कसं मिळणार, हे सगळे व्हिडिओ अपकमिंग आहे. तुम्हाला बघायचे असेल तर काय करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा. चला आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. पण अजून एक परत सांगतो की ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत इग्नाइटचा हा गुगल फॉर्म भरला नसेल, गुगल फॉर्म भरून द्या. तुम्हाला पर्सनली आमची टीम पूर्ण शिष्यवृत्तीची माहिती पाठवणार आहे. आणि खाली टेलिग्राम चॅनलची लिंक पण दिलेली आहे, चॅनल लगेच जॉईन करून ठेवा. आता बघा, फॉर्म भरण्याची लास्ट डेट 20 ऑगस्ट आहे आणि फॉर्म भरल्यानंतर फॉर्मची प्रिंटआउट घेण्याची डेट 25 ऑगस्ट आहे. आता यामध्ये डॉक्युमेंट जे लागतात ते मी तुम्हाला ऑलरेडी याच्या पहिले सांगितले. आता महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे उत्पन्नाचा दाखला, प्रमाणपत्र, 3 वर्षाचं तहसीलदार कार्यालयाने निगमित केलेले लागेल. आणि त्याच्या खालीच लगेच त्यांनी सांगितलंय नॉन क्रिमिनल लागेल, कोणाला, महाज्योतीसाठी बंधनकारक आहे. इन दॅट केस मला असं म्हणायचं, उत्पन्न दाखला कोणाला लागणार आहे, ह्या सगळ्या शिष्यवृत्तीमध्ये बघा, जे विद्यार्थी फॉर्म भरतात त्यामध्ये बघा कोण कोण असेल, TRTI असेल, त्यानंतर तुमचं बार्टी असेल, बार्टी, त्यानंतर तुमचा RT आहे, RT, त्यानंतर तुमचा सारथी आहे. ह्या सगळ्यांसाठी म्हणजे 4ही जणांसाठी काय लागणार तुम्हाला, उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. आणि नॉन क्रिमिनल लागणार आहे. महाज्योतीला लागणार आहे का उत्पन्नाचा दाखला? नाही, महाज्योतीला उत्पन्नाचा दाखल्याची गरज नाही. महाज्योतीला NCL लागतंय, नॉन क्रिमिनल लागतं, आणि यांना उत्पन्नाचा दाखला लागतो. आता उत्पन्नाचा दाखला लागतो, किती वर्षाचा लागतो, त्यांनी सांगितल्याप्रमाणे उत्पन्नाचा दाखला हा 3 वर्षाचाच लागणार आहे. मग 3 वर्ष कोणतीच बरं, 3 वर्ष पहिले बघा 2022 आणि 23 असेल, दुसरं 23 आणि 24 असेल, आणि तिसरं 24 आणि 25 असेल. ह्या 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला लागेल. आता पुढचा मुद्दा आहे की नसेल तर काय, नसेल तर 2023-24 मध्ये सेम शिष्यवृत्ती योजना राबवली होती. त्यामध्ये ज्या मुलांचे नॉन क्रिमिनल किंवा उत्पन्नाचा दाखला नसेल तर अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नव्हती. मग त्यांना वेळ दिला होता, पण ती वेळ ह्यावेळेसपर्यंत देतील हे काही सांगता येत नाही. हे डिपेंड करतं परिस्थितीवर. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर फॉर्म भरायचा आणि उत्पन्नाचा दाखला लगेच मिळतो, नॉन क्रिमिनलला वेळ लागतो. उत्पन्नाचा दाखला काढून मग नॉन क्रिमिनल काढावं लागतं. पण उत्पन्नाचा दाखला तुम्ही तुमच्या गाव लेवलला ग्रामसेवकाकडे गेले किंवा सेतू कार्यालयात गेले, तो उत्पन्नाचा दाखला अगदी 2, 4, 5 दिवसात पण मिळू शकतो. सो तुम्ही प्रयत्न करा, प्रयत्न करून काढूनच घ्या. आणि त्यातल्यात उत्पन्नाचा दाखला कसा असावा लागेल, 8 लाखाच्या आत उत्पन्न पर इयर असावं लागेल. पर इयर तुमचं 8 लाखाच्या आत उत्पन्न असणार असे 3 तुमच्याकडे उत्पन्नाचे दाखले असावे लागतील. त्याचा नॉन क्रिमिनल बनवू नका, उत्पन्नाचे दाखले ओरिजिनल लागतील ते बरोबर ठेवा.
सो विद्यार्थी मित्रांनो, काळजी घ्या. फॉर्म भरताना हे डॉक्युमेंट रेडी करा आणि फॉर्म भरून टाका. आणि परत एकदा सांगतो, 1 रुपयाची बॅच जॉईन करा, ज्यामध्ये सगळी माहिती डिटेलमध्ये आम्ही टाकलेली असते. नक्की जॉईन करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, ॲपची लिंक आहे, जॉईन करून टाका. किंवा तुम्हाला गुगल फॉर्मची लिंक पण दिली, ती जॉईन करा, तिथे क्लिक करा. तुमची माहिती 2 मिनिटात भरली जाते. ती माहिती भरून आमच्याकडे पाठवा. आमची टीम तुम्हाला पर्सनली ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन पाठवत जाईल. आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, त्यावर सुद्धा आम्ही माहिती टाकत असतो. बॅच घेण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. काही शंका असेल तर 88-88-99-61-16 ह्या नंबरला आपण कॉल करू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. अजून तुमच्या मनात प्रश्न असतील तर मनात ठेवू नका, टाकून द्या खाली कमेंट बॉक्समध्ये. आणि आवडला व्हिडिओ तर लाईक करून इतर विद्यार्थ्यांच्या ग्रुपला सुद्धा शेअर करा. आणि चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा, कारण पुढची व्हिडिओ तुमच्यासाठीच असणार आहे. धन्यवाद.